मनोज जरांगे उपोषणावर ठाम। शनिवारी सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात। सरकार अधिकाऱ्यांशी बैठक घेणार, जरांगेंची भूमिका। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची खलबतं। देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। पटेल, तटकरे, भुजबळ यांची बैठकीला उपस्थिती। जरांगेंसोबतची सरकारची बैठक अनिर्णित। जरांगेंनी सरकारला दिली 2 तासांची मुदत। जरांगेंना समजावण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू। मला 58 लाख नावं द्या, मी 57 लाखांचा हिशोब देतो। मनोज जरांगेंचा विखे पाटलांसमोर गुगली। मुख्यमंत्र्यांना सांगा मराठ्यांना एकदा आरक्षण देऊन बघा। मनोज जरांगेंचा विखे पाटलांकडे निरोप। 12 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली, विखेंची माहिती। जरांगेंनी आंदोलन करू नये, विखेंची विनंती। मुंबई, रायगड, पालघरमध्ये रविवारी सोमवारी हलक्या सरींची शक्यता। तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता। दादरमध्ये गॅस पाईपलाईनला लागलेली गळती थांबली। जेसीबीचा खूर लागल्यानं फुटली होती गॅस पाईपलाईन। विषारी दारूचे 15 बळी, पिंपरी चिंचवडचे 10 तर हडपसरच्या 5 जणांचा मृत्यू। 4 आरोपींना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी। पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार। पिंपरी चिंचवड, परिमंडळ 2 आणि गुन्हे शाखा तपास करणार। विषारी दारू प्रकरणी रोहित पवार अधिकाऱ्यांमध्ये वाद। मृतदेहाची माहिती न दिल्यानं ससूनमधील अधिकाऱ्यांवर रोहित पवार भडकले। विषारी दारू प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखाच्याही मुसक्या आवळल्या। विषारी दारू कुठे बनली गेली याचा शोध घेतला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। विधान परिषद लढवण्याची काँग्रेसला खुमखुमी। संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलं। नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये तणाव। एकीकडे भाजपा शिवसेनेमध्ये रस्सीखेच, दुसरीकडे भाजपात अंतर्गत चुरस। महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरा आणि गणेश गीते इच्छुक। शालेय साहित्याच्या दरात 40 ते 60% वाढ। वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढल्या। डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा थेट परिणाम। जळगाव महावितरण कार्यालयात मवियाचं ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी मविया आक्रमक। गोपाळगडावर पर्यटकांनी आंबे उचलल्यानं वाद। पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। गोपाळगडाच्या मालकी दाव्यावरून वाद। दुर्गप्रेमी संघटना आक्रमक। ठाणे एसटी डेपोची दुरावस्था। एसटी डेपोत ना आसन व्यवस्था ना डोक्यावर छत। प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे गट आंदोलन करणार। केईएम रुग्णालयाजवळील जागेत हेल्थ कॉरिडॉर करावा। आमदार प्रमोद जठार यांची महापौर रितू तावडे यांच्याकडे मागणी। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये तांत्रिक घोळ। सुमारे 729 सदस्य मतदानापासून वंचित। निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची माजी आमदाराची मागणी। हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर। जायकवाडीतील पाणी गेवराईतील 140 गावांना देण्याची मागणी। शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 2500 रुपये तर चांदी 3000 रुपयांनी महागली। सोन्याचे दर 1,62,000 रुपयांवर।